कला सादर करीत आहे सांगाती. लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक मुकुंद मराठे, कलाकार चैतन्य गोडसे, मुग्धा कुलकर्णी. कला सादर करीत आहे सांगाती. तू आलीस? मी वाट पाहत होतो. तू नका ना. बस ना तू पण. आणि आवाजाव काय करतेस? कसा आहेस तू श्री? कसा दिसतो? चेहरा थोडा भरलाय तुझा. आंधळे पण मानवलंय मला. कुठे येणं जाणं नाही, कसली दगदग नाही. शांत शांत वाटत. मी आणि माझं लिहिणं. तुझं कसं चाललंय? तब्येतीने अजून पूर्वीसारखीच आहेस वाटतं. चेहरे चांगली डब्बल झाली आहे. सगळेजण म्हणतात नंदिनीला लग्न मानवलं. खरंच? मी म्हणत नसे तुला लग्नाशिवाय तुझी तब्येत सुधारायची नाही म्हणून? हे मला बघायचं होतं ग तुला. तू रागवणार नसशील तर हाताने पाहू? रागवेन कशी? अजून बाहेर ऊन आहे का ग? होय श्री, बाहेर प्रकाश सोनेरी झाला. गुलाबाच्या फांदीवर एक छोटी चिमणी बसली. तिच्यावर पडला एक छोटीशी चिमणी. म्हणजे संध्याकाळी तशीच आहे. आणि भरलेस कसली? मला तर रोडावल्यासारखी वाटलीस. तुला काही सुद्धा कळत नाही श्री. हे, आज इथेच राहशील ना? अरे मी माझ्या नंदेकडे उतरले. मग उद्या उद्या सकाळच्याच गाडीने परत जाणार आहे. नाही गेलीस तर? फार आकांत होईल अरे. हेच येणार आहेत स्टेशनवर घ्यायला. शिवाय चिल्ली पिल्ली आहेतच ना. आमच्या मिनुलीला तर शाळेत पोचवायला सुद्धा आईच लागते. मी रमलेस संसारात तर आलीस तरी कशाला मग? रागवू नको ना श्री. आज थोडाच वेळ भेटलोय तर अरे मजेने हसू बोलू. परत कधी येईन का नाही सांगताही येत नाही. यांची कुठेतरी लांब बदली व्हायची. आणि मग कुठे जन्मात देखील. कसा आहे ग तुझा नवरा? तुला कल्पनाही येणार नाही ना. इतके चांगलेत ते. दिसायला, वागायला. बोलतात थोडंच पण गोड. तुला असाच नवरा मिळायला हवा. झालंच तर पगार चांगला आहे. लोकात मान आहे. भाग्यवानच. तुमचं कोणी पाहिलंय म्हणा. पण सध्या तरी ना खूप सुखात आहे. अगं पुढेही सुखातच राहशील. चांगल्या माणसांची देवाला नेहमी काळजी असते. तुला काहीतरी द्यायला हवं होतं नाही? ड्रिंक वगैरे. हे माझं लेमनेड इथेच आहे. ग्लास मात्र एकच आहे. हा तू घे ना आधी. मला चालेल याच ग्लासमध्ये. चालेल. इश्श, न चालायला काय झालं? दे बोल. मुलं किती? 2 आहेत तुला? हो, एक मुलगा आणि एक मुलगी.
असाच आटोपशीर संसार बरा नाही. आणि मुलं देखील हुशार आहेत बरं का. हे दिवसभर मस्ती करत असतात. कोणासारखे दिसतात? आता कुणासारखी दिसतात म्हणून सांगू. मुलगी माझ्यासारखी आहे आणि शशी ह्यांच्यासारखा. हे पण मुलगा आईसारखाच बरा म्हणतात. होय ना रे? असेल बघ, मला काही शास्त्र बिस्त्र कळत नाही. म्हणजे एकंदरीत तू मजेत असतात. हो तर खूप खूप मजेत आहे. कधी कधी आठवण येते पूर्वीची. पण खोटं कशाला बोलू रे? तू म्हणाला होतास ना, अगदी तशी फार रमली आहे मी संसारात. म्हणजे अगदी गुरफटून गेली. जरा डोकं वर काढायला, मागे वळून बघायला रे फुरसतच होत नाही. मी सांगितलं नव्हतं तुला नंदी, शेवटी 4 चौघांची रीतच बरोबर असते. माझ्यासारख्या निरुपयोगी आंधळ्याबरोबर केवळ भावनेच्या भरात लग्न करून दुःखी मात्र झाली असतेस. अरे अपघाताने एकाएकी दृष्टी गेली तुझी. शिवाय तू निरुपयोगी नव्हतास, कलावंत होतास, चांगला दर्जेदार लेखक होतास. आता अधिक चांगला लेखक झाला. काळोखात चित्त चटकन एकाग्र, कल्पना अजून स्पष्ट दिसते. पण मला तुला त्यात गुंतवायचं नव्हतं. काय विलक्षण कवी कल्पना होत्या तुझ्या त्यावेळी. आपण दोघांनी लग्न करायचं, मग तू माझ्याबरोबर राहून माझं सगळं करायचंस आणि मी फक्त कला साधना करायची. कल्पनेत फार सुंदर दिसत होतं ते. एकूणदा मलाही भीती वाटली की आपल्याला ह्या सुंदर स्वप्नांचा मोह पडतो की काय. पण मग मात्र मी मनाला बजावलं, आजपासून आपल्या वाटा वेगळ्या. व्यवहार बिकट असतो नंतर, त्याग बीक सारं खोटं असतं. कोणाच ठाऊक पुढे काय वेगळंच झालं असतं. कदाचित मी लिहूच शकलो नसतो, नुसती अडगळून घरी बसलो असतो. प्रथम तुला माझ्यासाठी त्याग केल्याचा आनंद वाटला असता. आपण थोरपणाने वागलो असं वाटलं असतं. पण नंतर तू कंटाळली असतीस, विटली असतीस माझ्या संसारात, तिटकारा करायला लागली असतीस माझा. मी दुःखी झालो असतो आणि तुलाही दुःखी केलं असतं. बरं झालं नंदी, मी तुझा हट्ट चालू दिला नाही. तुला सुखाला आचवण्याचं पाप माझ्या माथ्यावर घेतलं नाही. मी केलं, त्याचा मला आजवर पश्चात्ताप झाला नाही आणि पुढेही होणार नाही. खरंय, इतक्या वर्षांनी मलाही थोडंफार पटायला लागले आहे. कदाचित मी अधिक व्यवहारी झाले असेल, एखाद वेळेस कठोर बनले असेल. अगं झालं ते भल्यासाठी झालं नंदा, खरं सांगतो. तू माझ्यासाठी आपला जन्म वाया घालवला असतास ना, तर मी कायमचा मिंधा झालो असतो, खुरटून गेलो असतो. आणि ते मिंधे पण मला नको होतं, म्हणून मी हट्ट धरला तुला दूर करण्याचा, कोणाचाही न ऐकता, तुझ्या रागालोभाची पर्वा न करता. नाहीतर मला माहित का नव्हतं तुला काय वाटत होतं. आणि बरं का नंदा, तू गेल्यावरही ना मला काही कमी पडलं नाही. माझी एक सेक्रेटरी आहे, सुमती म्हणून. असं ती माझं सारं काही अगदी घरच्या माणसासारखं करते. हो, काही सांगावंच लागत नाही. हुशार मुलगी. माझ्या लिखाणाची टाचणं, पत्रव्यवहार, पैशाचे कारभार, करार मदार, सारं काही तीच पाहते. असं काय? नाव काय? सुमती म्हणालास ना? खा, मत्सर वाटला लगेच. अगं तिचा मत्सर करू नको. गरीब मुलगी आहे आणि चांगली मुलगी आहे. तू फारच खुश दिसतोस तिच्यावर. तिच्याशिवाय दुसरं आहे कोण आता मला. मी फार असहाय्य झालोय. शेजारच्या खोलीत जायचं तरी धरून न्यावं लागतं.
अवलंबून आहे मी तिच्यावर. अतिशय. पण मला वाटतं जगातले सगळेच पुरुष असे बायकांवर अवलंबून असतात. अरे मग तू लग्न का नाही करत तिच्याशी? सिली. अलीकडे मी फार बदललोय नंदा. लग्नाबिग्नाचे विचार नाही येत आता मला. लग्न लागलंय लेखणीशी. महत्वाकांक्षा वगैरे सगळ्या त्याच. मला अजून खूप मोठं व्हायचं नंदिनी. तू होशील मोठा श्रीकांत. खूप खूप मोठा होशील. अरे तू आहेसच मोठा. तू असं काही बोलायला लागलीस, असं वागायला लागलीस की परत पूर्वीचे दिवस आल्यासारखे वाटतात. असं नाही ग कोणी बोलत माझ्याशी. आणि ती कशी बोलेल? ती तर अजून घाबरते मला. थांबून बघ. साहेब म्हणते मला तुझ्यापेक्षा फार वेगळी आहे. पण म्हणायला एक गोष्ट सारखी ना तुमच्या. कुठली? तुमचा आवाज हो? विलक्षण साम्य. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर या अडजात येऊन एकटाच राहिला. पेपरात जाहिरात दिली सेक्रेटरीसाठी. हा. तर एक दिवस या तिचा आवाज ऐकला आणि चाटच पडलो. मी तिला विचारलं सुद्धा, नंदिनी भावे तुझी कोण म्हणून. तर पहिल्यांदाच ऐकत होती ना. पण आवाज अगदी तुझ्यासारखा. आवाजावरूनच ठेवून घेतली तिला. म्हटलं तेवढंच. अरे त्यावेळी ना माझेच विचार होते तुझ्या डोक्यात, म्हणून वाटला असेल माझ्यासारखा आवाज. आणि आहे तरी कुठे तुझी सेक्रेटरी? आल्यासरशी बघितली नसती का मी तिला? अगं मीच म्हटलं थोड्या वेळ येऊ नको. तू यायची होतीस ना. म्हटलं नको अजून कोणी जवळ. तुला कल्पना नाही आहे नंदिनी, मी तुझ्या येण्याची किती वाट पाहत होतो. तुझं पत्र आल्यापासूनच. आपल्याविषयी खूप बोलतो मी तिच्याजवळ. मनातलं सगळंच. मला वाटतं मनातलं सगळंच मी नेहमी कोणाला तरी सांगत आलो. असं सांगायला कोणीतरी माणूस लागत आला मला. मी तिला म्हणायचं मला नंदिनीला भेटायचंय एकदा तरी. मग तिनेच कटपट करून तुझा पत्ता मिळवला, तुला पत्र टाकलं. तुला का भेटावं असं वाटत होतं सांग. का? तू सुखात आहेस हे तुझ्या तोंडून ऐकायचं होतं मला. मी केलं ते बरोबर की चूक हे पडताळून पाहायचं होतं. खरं तर तोच माझा मोठा आधार होता. तेच माझं सुख. कधी कधी मिळवण्यापेक्षा गमावण्याची धुंदी अधिक असते. तू माझ्यासाठी आपलं जीवन वाया घालवलं नाहीस. मी तुला सुखी करू शकलो. ह्या विचाराने मी एकदम उंचावलं नंदा. खूप बळ आलं माझ्या. त्या बळावर माझी माणुसकी जोपासली, माझी कला फोफावली. तुझं काय बरं वाईट ऐकायला येतं तर मी फार खचून गेलो असतो. माझा धीरच संपला असता. म्हणून मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं की तू सुखात आहेस. आज तू इथे येऊन माझ्यावर अनंत उपकार केलेस ना. तू मला वाचवलंयस. मला वाचवलंयस. मी केलं त्याचा ह्या पुढे मला कधीच पश्चाताप होणार नाही. आपल्या वाटेने मी पुढे जाईन मुकाट्याने. मी अजूनही पूर्वीसारखं बोलतो असं वाटतं का ग तुला? हा, असं स्पष्ट आणि उघड, अगदी बालिश वाटेल इतकं स्पष्ट.
पण त्याला माझा इलाज नाही नंदा. कितीतरी वेळा हे सगळं मी मनाशी म्हणून पाहिलं. तू येऊन भेटलेस असं समजून हे सारं बोलून टाकलं. आंधळ असण्याचा एक फायदा असतो, चटकन कल्पना करता येतात. पण आज तू इथे आलीस आणि सगळं प्रत्यक्षात उतरलं. मला लिहायचं होतं रे तुला. तुला बघून ना खूप खूप छान वाटलं. तू अजून पूर्वीसारखाच आहेस, तरी पण सुखावलंयस, मोठा झालायस. मला वाटतं प्रेमात पडलायस कोणाच्या तरी. प्रेमात पडल्याशिवाय सुखी होता येत नाही असं थोडंच. काय झालंय कोणास ठाऊक. पण मला नेहमी कोणीतरी काळजी घेणारा माणूस लागतो. मग ती पगार घेणारी सेक्रेटरी का असेल. सध्या तेवढंच पुरेस आहे. खूप खूप अजून तरी काय काय हवं. माझ्या तऱ्हेनं मी देखील सुखात नंदा. म्हणजे आंधळ झाल्यावर माझं एवढं सगळं नीट चालेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. कधी कधी म्हणतो देखील मी तिला, तू का करतेस माझ्यासाठी एवढं का. बाहेर अंधार पडलाय श्री, मला निघायला हवं. तू आज पूर्वीसारखं बोलत नाहीस नंदा. असं अवघडल्यासारखी, हातचं राखून ठेवल्यासारखी, परक्यासारखी बोलतेस. वेडाच आहेस तू. मी अजून पूर्वीसारखीच आहे. मुलांना काहीतरी द्यायला होतं नाही. जाऊ दे, तूच घे काहीतरी आणि दे माझ्या नावाने. होते. आज लिहिता येईल असं वाटायला लागलं. हुरहुर असली की छान सुचत. ही तरी यायला हवी लिहून घ्यायला. मी येते श्रीकांत. तब्येतीला जप. प्रयत्न तरी. अरे, उठू नको ना. येईन ना मी. येते हं मी. गुड नाईट. साहेब, हा, मी सुमती. कोण कोण. उठू नका साहेब. हे घ्या, ही शाल घ्या बांधून. हो, बाहेर कोण थंडी पडली आहे. तू होय. मला वाटलं की बाकी तुम्हा दोघींचे आवाज म्हणजे विलक्षण सारखे आहेत. माणूस फसायचं ते का.